प्री डायबेटिक्स आहे, मग ती नेमकी काय टर्म आहे? प्री डायबेटिक्स म्हणजे नेमकं काय घडतं? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण का आजकाल जगामध्ये 50% लोक जे आहेत त्या 50% लोकांना डायबिटीस आहे किंवा प्री डायबिटीस आहे, पण त्यांना ते कळतच नाही जोपर्यंत ते चेक करत नाही तोपर्यंत. म्हणून आम्ही सांगतो की पहिले सांगायचो 40 नंतर, आता तर सांगतो की वयाच्या 30 नंतरच अॅन्युअल हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला प्री डायबिटीस आहे की नाही हे कळू शकतं. प्री डायबिटीस म्हणजे डायबिटीस होण्याच्या आधीची एक स्टेज. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही रक्तातली साखर जर जेवणाच्या आधी उपाशीपोटी जर चेक केली, ती जर 100 ते 126 असेल, जेवणानंतरची जी 2 तासाची साखर आपण चेक करतो ती 140 ते 199 असेल, आणि 3 महिन्याचे ऍव्हरेज शुगर जे आपण चेक करतो ते 5.7 ते 6.4 ह्या रेंज मध्ये असेल, तर आपल्याला म्हणायचं आपण प्री डायबिटीस स्टेज मध्ये आहोत. आणि ह्या प्री डायबिटीस स्टेज जर लवकर डिटेक्ट झाली तर तुम्ही होणारे पुढचे धोके टाळू शकता. पुढचा डायबिटीस होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. तुमच्या डॉक्टरना भेटून काय लाईफस्टाईल चेंजेस करायचे, काय डाएट चेंजेस करायचे, हे जर तुम्ही केलं तर विदाऊट मेडिसिन तुमचा प्री डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो. प्री डायबेटिक्स आहे, मग ती नेमकी काय टर्म आहे? प्री डायबेटिक्स म्हणजे नेमकं काय घडतं? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण का आजकाल जगामध्ये 50% लोक जे आहेत त्या 50% लोकांना डायबिटीस आहे किंवा प्री डायबिटीस आहे, पण त्यांना ते कळतच नाही जोपर्यंत ते चेक करत नाही तोपर्यंत. म्हणून आम्ही सांगतो की पहिले सांगायचो 40 नंतर, आता तर सांगतो की वयाच्या 30 नंतरच अॅन्युअल हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला प्री डायबिटीस आहे की नाही हे कळू शकतं. प्री डायबिटीस म्हणजे डायबिटीस होण्याच्या आधीची एक स्टेज. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही रक्तातली साखर जर जेवणाच्या आधी उपाशीपोटी जर चेक केली, ती जर 100 ते 126 असेल, जेवणानंतरची जी 2 तासाची साखर आपण चेक करतो ती 140 ते 199 असेल, आणि 3 महिन्याचे ऍव्हरेज शुगर जे आपण चेक करतो ते 5.7 ते 6.4 ह्या रेंज मध्ये असेल, तर आपल्याला म्हणायचं आपण प्री डायबिटीस स्टेज मध्ये आहोत. आणि ह्या प्री डायबिटीस स्टेज जर लवकर डिटेक्ट झाली तर तुम्ही होणारे पुढचे धोके टाळू शकता. पुढचा डायबिटीस होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. तुमच्या डॉक्टरना भेटून काय लाईफस्टाईल चेंजेस करायचे, काय डाएट चेंजेस करायचे, हे जर तुम्ही केलं तर विदाऊट मेडिसिन तुमचा प्री डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो.